मित्रांनो, टीईटीचा पेपर जवळ येत आहे आणि या दिवसामध्ये 2 मानसिकतेची मुलं सध्या तयार झाली आहेत. ज्यांचा काहीच अभ्यास नाही, त्यांना आता शून्यातून सुरुवात करायची किंवा त्यांचा अभ्यास संपूर्ण झालाय. पण टीईटी त्या वेळेमध्ये पेपर कव्हर होत नाही किंवा 2 ऑप्शनमध्ये सतत कन्फ्युजन राहते. यांच्यासाठी आपण एक 31 दिवसाची सीरीज चालू करत आहे. यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न असेल नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता या प्रश्नामध्ये मोस्ट ऑफ द मुलं काय चुकी करतात की प्रश्न संपूर्ण वाचत नाही. कमळ या शब्दाला समानार्थी पहिलाच ऑप्शन असतो राजीव, जो समानार्थी असतो त्या शब्दाशी लगेच पोरं ए रंगवतात आणि आपला हक्काचा मार्क घालवतात. यामुळे प्रश्नामध्ये नेमकी काय दिलं हे वाचण्यासाठी किमान तरी 2 वेळा तरी प्रश्न वाचावा. जर तो प्रश्न पॉझिटिव्ह असेल तर त्यामध्ये बरोबरची खूण करत जा, निगेटिव्ह असेल तर चुकीची करत जा किंवा त्या शब्दाखाली हायलाईट करत जा, जेणेकरून आपल्याला प्रश्नामध्ये नेमके काय दिलं हे समजत जाईल. आता याचं उत्तर आहे ऑप्शन डी, अली. अली हा शब्दाचा अर्थ भुंगा किंवा भ्रमर असा होतो. राजीव, सरोज आणि पंकज हे तिन्ही कमळाच्या समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 2. तोंड दाबून बुक्क्यांचा मार या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन ए खूप मार देणे, ऑप्शन बी तक्रार न करता मुकाट्याने दुःख सहन करणे, ऑप्शन सी विनाकारण शिक्षा करणे, ऑप्शन डी तोंडावर मारणे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असतो पण त्याला त्याच्याबद्दल कोणत्याकडेही तक्रार करण्याची किंवा बोलण्याची सोय नसते, तेव्हा ही म्हण वापरतात. प्रश्न 3. नीलकंठ या सामासिक शब्दाचा समास कोणता? ऑप्शन ए तत्पुरुष समास, ऑप्शन बी अव्ययीभाव समास, ऑप्शन सी बहुव्रीही समास, ऑप्शन डी द्वंद्व समास. याचं उत्तर आहे ऑप्शन सी विग्रह. निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर. ज्या सामाजिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून जे त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. ए ऑप्शन ए कर्तरी प्रयोग, ऑप्शन बी कर्मणी प्रयोग, ऑप्शन सी भावे प्रयोग, ऑप्शन डी यापैकी नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन सी भावे प्रयोग. जेव्हा कर्ता कोण आहे? रामाने, कर्म रावणास, या दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद म्हणजे मारले हे तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी किंवा एकवचनी असते तेव्हा तो भावे प्रयोग असतो. प्रश्न क्रमांक 5. सूर्योदय या शब्दाची योग्य संधी फोड कोणती? संधी, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार यासाठी स्कॉलरशिपचे पुस्तकं यूज करा. त्यामधूनच जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आता याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ही स्वरसंधी असते. प्रश्न क्रमांक 6. खडे फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन ए दगड फोडणे, ऑप्शन बी दुसऱ्यावर दोष देणे, ऑप्शन सी खूप कष्ट करणे, ऑप्शन डी रस्ता बनवणे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दुसऱ्यावर दोष देणे. एखाद्या वाईट गोष्टीचे खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडणे किंवा स्वतःची चूक लपवून विनाकारण दुसऱ्याला दोष देणे याला खडे फोडणे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ ओळखा. ऑप्शन ए नदीला पूर येणे, ऑप्शन बी कमी गुण असणारा माणूस जास्त बडाया मारतो, ऑप्शन सी पाण्यात आवाज येणे, ऑप्शन डी शांत माणूस. याचं उत्तर आहे ऑप्शन बी कमी गुण असणारा माणूस जास्त बडाया मारतो. ज्या माणसाच्या अंगी कमी योग्यता किंवा ज्ञान असते तो स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी जास्त बडेजाव दाखवतो किंवा बडबड करतो. मुलांनो इकडे या या वाक्यातील मुलांनो या शब्दाची विभक्ती कोणती? ऑप्शन ए प्रथमा, ऑप्शन बी द्वितीया, ऑप्शन सी संबोधन, ऑप्शन डी सप्तमी. याचं उत्तर आहे ऑप्शन सी संबोधन. हाक मारण्यासाठी ज्या विभक्तीचा उपयोग होतो तिला संबोधन म्हणतात. याचे एकवचन प्रत्यय नसतात पण अनेक वचनात नो हा प्रत्यय लागतो. प्रश्न क्रमांक 9. पाण्याने या शब्दाचे सामान्य रूप कोणते? ऑप्शन ए पाणी, ऑप्शन बी पाण्या, ऑप्शन सी ने, ऑप्शन डी पा. याचं उत्तर आहे ऑप्शन बी पाण्या. शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लावण्यापूर्वी शब्दाचे मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे रूप म्हणतात. आता या प्रश्नामध्ये बरेच जण पाणी हे उत्तर देतात पण पाण्या हे उत्तर आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न 2-3 वेळा वाचा, लक्षात ठेवा. काळा कुत्रा यातील काळा हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? ऑप्शन ए संख्यावाचक विशेषण, ऑप्शन बी सार्वनामिक विशेषण, ऑप्शन सी गुणविशेषण, ऑप्शन डी धातुसाधित विशेषण. याचं उत्तर आहे ऑप्शन सी नामाचा
म्हणजे कुत्रा. रंग, रूप, आकार किंवा कोणताही गुण दर्शवणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11. शौर्य हे कोणत्या प्रकाराचे नाम आहे? ऑप्शन ए सामान्य नाम, ऑप्शन बी विशेष नाम, ऑप्शन सी भाववाचक नाम, ऑप्शन डी समुदायवाचक नाम. याचं उत्तर आहे ऑप्शन सी भाववाचक नाम. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यातील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक किंवा धर्मवाचक नाम म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. तो आपणहून माझ्याकडे आला या वाक्यातील आपण हे कोणते सर्वनाम आहे? ऑप्शन ए पुरुषवाचक सर्वनाम, ऑप्शन बी दर्शक सर्वनाम, ऑप्शन सी संबंधी सर्वनाम, ऑप्शन डी आत्मवाचक सर्वनाम. याचं उत्तर आहे ऑप्शन डी आत्मवाचक सर्वनाम. जेव्हा आपण आणि स्वतः या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो किंवा आणि ते कर्त्यानंतर वापरले जातात तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. प्रश्न 13. आईला आता थोडे चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए प्रयोजक क्रियापद, ऑप्शन बी शक्य क्रियापद, ऑप्शन सी अनियमित क्रियापद, ऑप्शन डी भावकर्तृक क्रियापद. उत्तर आहे ऑप्शन बी शक्य क्रियापद. ज्या क्रियापदावरून कर्त्याचा अंगी क्रिया करण्याचे सामर्थ्य किंवा शक्यता आहे असा बोध होतो त्याला शक्य क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ चालवणे, करवते. प्रश्न क्रमांक 14. आणि व शिवाय ही कोणती अव्यय आहे? ऑप्शन ए विकल्प बोधक, ऑप्शन बी न्यूनत्व बोधक, ऑप्शन सी समुच्चय बोधक, ऑप्शन डी परिणाम बोधक. याचं उत्तर आहे ऑप्शन सी समुच्चय बोधक. दोन प्रधान वाक्य जोडताना पहिल्या वाक्यात आणखी भर घालण्याचे काम जी अव्यय करतात त्यांना समुच्चय बोधक उभयनवी अव्यय असे म्हणतात. क्रमांक 15. कुटुंब वत्सल इथे फणस हा काठी खांद्यावर घेऊन बाळे या कोणते अलंकार आहे? ऑप्शन ए उपमा, ऑप्शन बी उत्प्रेक्षा, ऑप्शन सी चेतना गुणोक्ती, ऑप्शन डी यमक. याचं उत्तर आहे ऑप्शन सी चेतना गुणोक्ती. जेव्हा निर्जीव वस्तू सजीव असल्यासारखी वागते असे वर्णन केलेले असते तिथे चेतना गुणोक्ती अलंकार असतो. इथे फणस म्हणजे झाड माणसाप्रमाणे मुलांना खांद्यावर घेतो अशी कल्पना आहे. प्रश्न क्रमांक 16. बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? ऑप्शन ए कानडी, ऑप्शन बी पोर्तुगीज, सी अरबी, ऑप्शन डी फारसी. याचं उत्तर आहे ऑप्शन बी पोर्तुगीज. बटाटा, पपई, पेरू, सावी, टेबल, बिजागिरी हे सर्व शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत. प्रश्न क्रमांक 17. मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन ए अपूर्ण भूतकाळ, ऑप्शन बी पूर्ण भूतकाळ, ऑप्शन सी रीती भूतकाळ, ऑप्शन डी साधा भूतकाळ. याचं उत्तर आहे ऑप्शन सी रीती भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया सतत चालत असलेली असेल किंवा एखादी सवय दर्शवायची असेल तर ती रीती भूतकाळात. प्रश्न क्रमांक 18. आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर मानले जातात? ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 14, ऑप्शन सी 34, ऑप्शन डी 36. याचं उत्तर आहे ऑप्शन बी 14. मूळचे 12 स्वर आणि ए व अ हे दोन इंग्रजी स्वराच्या शासनाने समावेश केल्यामुळे आता एकूण स्वरांची संख्या 14 झाली आहे. प्रश्न क्रमांक 18. आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर मानले जातात? ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 14, ऑप्शन सी 34, ऑप्शन डी 36. याचं उत्तर आहे ऑप्शन बी 14. मूळचे 12 स्वर होते त्यामध्ये ए ओ अ हे या दोन इंग्रजी स्वराचा शासनाने समावेश केल्यामुळे आता एकूण स्वरांची संख्या 14 झाली आहे. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्दावर 100% IMP 1 मार्काचा प्रश्न तरी येतो. यामुळे शुद्ध शब्द ही तुम्ही जास्तीत जास्त लिहून सराव करत चला. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आशीर्वाद. आशीर्वाद शब्द मोस्ट ऑफ द टाइम येतो म्हणजे येतोच, त्याच्यामुळे आशीर्वाद शब्द जरा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 20. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता मागच्या परीक्षेला विरुद्धार्थीच्या जागेवर विलोम शब्द विचारला होता, म्हणजे बऱ्याच जणांना समजलंच नाही म्हणजे विलोम शब्द म्हणजे नेमके काय विचारले. त्यामुळे प्रश्नाचे जे काही समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे विलोम तेही पाठ करण्यावर लक्ष ठेवा. ऑप्शन ए कंजूस, ऑप्शन बी शूर,
ऑप्शन सी भित्रा, ऑप्शन डी उदार. याचं उत्तर आहे ऑप्शन डी उदार. म्हणजे अतिशय कंजूस व्यक्ती, ज्याच्या विरुद्धार्थी शब्द उदार असा होतो. प्रश्न क्रमांक 21, ज्याला मरण नाही असा या शब्दासमूहासाठी योग्य शब्द कोणता? सोपं आहे याचं उत्तर ऑप्शन बी अमर. ज्याला कधीही मृत्यू येत नाही तो अमर असतो. आणि अजात शत्रू म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असा. यावरही प्रश्न येतोच. प्रश्न क्रमांक 22, कुसुमाग्रज हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी विभा शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 23, गोगलगाय आणि पोटात पाय या म्हणीचा अर्थ सांगा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाहेरून गरीब पण आतून कपटी. जे मनुष्य वरवर अत्यंत गरीब आणि भोळा वाटतो, परंतु त्याचे विचार अत्यंत कुटील किंवा कपटी असतात, त्याच्यासाठी ही म्हण वापरतात. अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन क्रमांक ए अनल. अनल, विस्तव, पावक, वनवी हे अग्नीचे समानार्थी शब्द आहेत. अनिल म्हणजे वारा आणि अर्णव म्हणजे समुद्र. प्रश्न क्रमांक 25, भुजंग प्रयात वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 12. प्रश्न क्रमांक 26, ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वि स खांडेकर. मराठीतील पहिली ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांना त्यांच्या ययाती या उत्कृष्ट कादंबरीसाठी प्राप्त झाले आहेत. प्रश्न क्रमांक 27, बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? ऑप्शन क्रमांक बी दुहेरी अवतरण चिन्ह. प्रश्न क्रमांक 28, भाकरी या शब्दाचे लिंग कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्त्रीलिंगी. मराठी लिंग ओळखण्यासाठी तो, ती, ते हे सर्वनाम वापरतात. आता यामध्ये ती भाकरी म्हणून ती स्त्रीलिंगी झाली. प्रश्न क्रमांक 29, तळे या शब्दाचे अनेक वचन काय होईल? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तळी. प्रश्न क्रमांक 30, श आणि ज्ञ यांना वर्णमालेत काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक सी विशेष संयुक्त व्यंजने. अशा प्रकारे आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत. यामध्ये कोणताही प्रश्न पाठ करण्यापेक्षा समजा विरुद्धार्थी शब्द आलाय तर तो विरुद्धार्थी फक्त शब्दच पाठ करू नका, तर त्या विरुद्धार्थी शब्दाची स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला नाही मिळालं स्कॉलरशिपचं पुस्तक तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला मी ते स्कॉलरशिप पुस्तकाचे फोटो टाकतो. जितका जास्तीत जास्त तुम्ही सराव करता तितके तुमचे पासिंगचे चान्सेस वाढत असतात. आणि अशाच प्रश्नांसाठी किंवा या सिरीजला जॉईन करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.